Good morning, dear student. Today we are going to learn subject science, chapter 5, substance in surrounding, their state and properties. Today's topic is sublimation. Take some sand in a crucible and put some iodine crystals on it. एका क्रुसिबल मध्ये काय घ्या, वाळू घ्या आणि त्याच्यामध्ये आयोडीनचे तुकडे टाका. प्लेस द क्रुसिबल ऑन अ ट्रायपॉड टू हीट इट. तो क्रुसिबल एका ट्रायपॉड स्टँडवर ठेवा आणि त्याला गरम करा. ब्लॉक द स्टेम फनेल ऑफ द बर्नर कॉटन प्लग अँड प्लेस इट इन्व्हर्टेड ओव्हर द क्रुसिबल. जी फनेल आहे त्याचं माउथ कॉटन प्लगनी काय करा, बंद करा. लाईट द बर्नर अँड हिट द मिक्सचर. त्या बर्नरला लावा आणि मिक्सचरला काय करा, हिट करा. ऑब्झर्व द चेंजेस. बघा काय बदल होतो. आता आपला टॉपिक काय आहे, सब्लिमेशन. आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन हिटिंग बट चेंज डायरेक्टली इन टू द गॅशियस स्टेट. जे आयोडीनचे तुकडे आपण गरम केले ते लिक्विड स्टेटमध्ये न बदलता त्याचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होतं, गॅशियस स्टेटमध्ये. मग यावरून तुमच्या काय लक्षात येतं बेटा, की चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इन टू द गॅस ऑर व्हेपर विदाउट चेंजिंग इन टू द लिक्विड. म्हणजे जेव्हा एखाद्या सॉलिड पदार्थाचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये होतं, गॅशियस स्टेटमध्ये, कशामध्ये बदल न होता, विदाउट चेंजिंग इन टू द लिक्विड स्टेट, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सब्लिमेशन. मग इथे आपण कसं ओळखलं, एक्सपेरिमेंट संपल्यावर जेव्हा आपण त्या फनेलच्या माउथवर पाहिलं तर आपल्या त्या माउथच्या फनेलवर आपल्याला काय दिसले, छोटे छोटे आयोडीनचे पार्टिकल्स. आणि डेली एक्झाम्पल जर जायचं झालं तर देवघरामध्ये जर तुम्ही एखादा कापराची वडी असेल, त्या कापराच्या वडीला फक्त बाहेर ठेवा आणि 2-3 दिवसानंतर ऑब्झर्व करा, तुम्हाला ती कापूरची वडी, ज्याला आपण कॅम्फर म्हणतो, त्याचा साईज तुम्हाला काय झालेला दिसेल, कमी झालेला दिसेल. म्हणजे सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये झालं, गॅशियसमध्ये, विदाउट चेंजिंग इन टू द लिक्विड. दॅट इज कॉल्ड ॲज अ सब्लिमेशन. देन द नेक्स्ट, हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग, अ ग्लास, अ रॉड, a door, a white powder. To answer the above question, consider their property. वरच्या प्रश्नांचं जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या गुणधर्माचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग कोणकोणते, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, हार्डनेस म्हणजे टणकपणा, वेट म्हणजे वजन, साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, त्याच्यापासून येणारा आवाज, सोल्युबिलिटी, तो किती प्रमाणामध्ये विरघळतो पाण्यामध्ये. म्हणजे सबस्टन्स कॅन बी आयडेंटिफाय बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टी. एखाद्या पदार्थाचा अभ्यास करायचा असेल तो आपल्याला त्याच्या गुणधर्माचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आता हा टॉपिक देण्याच्या मागचा उद्देश काय बेटा, की आपल्याला आता नेक्स्ट टॉपिक काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. म्हणजे आपल्याला पदार्थांचे गुणधर्म काय करायचे आहे, शिकायचे आहे. ओके. देन द नेक्स्ट टॉपिक इज प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. पहिली प्रॉपर्टी आहे ब्रिटलनेस. Take a chalk and when you apply pressure on it, it can be break or substance can be break into small pieces or particle. त्या पदार्थाचे छोटे छोटे काय होतील, तुकडे. आपण चॉकला हातात घेतलं आणि वरतून प्रेशर अप्लाय केलं तर चॉकचे काय होतील, पार्टिकल्स. सच सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ ब्रिटल. आणि प्रॉपर्टीला म्हणतो ब्रिटलनेस. त्या पदार्थाला आपण ब्रिटल म्हणजे मराठीत काय म्हणतो, ठिसूळ. ओके. ही पहिली प्रॉपर्टी झाली. दुसरी पहा, हार्डनेस, हायलाइटमध्ये दिसत आहे. मग हार्डनेस म्हणजे काय, आयरन नेल घ्या आणि त्याला कशावर पिअर्स करायचा प्रयत्न करा, ठोकण्याचा प्रयत्न करा. एक कार्डबोर्ड शीट घ्यायची आहे. वेट मड म्हणजे ओली माती आणि पीस ऑफ वूड म्हणजे लाकडाचा तुकडा. आता नेल इझिली पिअर्स ऑन द वेट मड, म्हणजे तो खिळा वेट मडमध्ये इझिली जाईल. बट इट कॅनॉट बी इझिली पिअर्स ऑन द पीस ऑफ वूड. वाय? बिकॉज इफ यू कॅन पिअर्स ऑन द कार्डबोर्ड शीट विथ सम इफर्ट्स, म्हणजे तुम्हाला जर त्या लाकडाच्या पृष्ठभागावर किंवा कार्डबोर्ड शीटवर टाकायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, एफर्ट्स. एफर्ट्स म्हणजे ताकद. आणि या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, हार्डनेस, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, टणकपणा. देन द नेक्स्ट इज इलॅस्टिसिटी. स्ट्रेच रबर बँड. एक रबर बँड घ्या अँड अप्लाय प्रेशर ऑन इट. त्याच्यावर प्रेशर अप्लाय करा. रबर बँड दे चेंज देअर ओरिजिनल शेप व्हेन यू अप्लाय प्रेशर. रबर बँडचा आकार काय होतो, चेंज होतो. आणि व्हेन यू रिमूव्ह द प्रेशर, जसं तुम्ही प्रेशर रिमूव्ह कराल तर रबर बँड गेन इट्स ओरिजिनल शेप. रबर बँडला पुन्हा जसाच्या तसा आकार मिळतो. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, इलॅस्टिसिटी. देन द नेक्स्ट इज फ्लुइडिटी. टेक अ फ्लॅट मेटल शीट. एक मेटल शीट घ्या. त्या मेटल शीटच्या तिन्ही विशिष्ट अंतरावर, एका अंतरावर पाणी टाका, एका अंतरावर हनी आणि एका विशिष्ट अंतरावर गम टाका. व्हॉट विल यू ऑब्झर्व, द फ्लुइड सबस्टन्स ऑर अ लिक्विड इझिली डाऊन थ्रू ऑन अ स्लोपिंग सरफेस. म्हणजे जो पाण्याचा पदार्थ आहे तो त्या स्लोपिंग सरफेसवरून इझिली डाऊन होईल, त्याला काय म्हणतो, फ्लुइडिटी.
Then the next is density. If two blocks of same size, one wooden and other of iron, and they are the weight of same balance, आपण दोन समजा सारख्या आकाराचे सारख्या वजनाचे एक वुडन ब्लॉक घेतला आणि एक आयरन ब्लॉक घेतला, आणि जर आपण तो त्याला पाण्यावर ठेवला तर वुडन ब्लॉक पाण्यावर तरंगेल आणि आयरन जो आहे लोखंडापासून बनलेला जो ब्लॉक आहे तो पाण्यामध्ये डुबेल. यावरून कोणती प्रॉपर्टी लक्षात येते? त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो डेन्सिटी. म्हणजे प्रत्येक पदार्थाची डेन्सिटी काय असते? वेगवेगळी असते. तो कोणताही पदार्थ असतो. ओके. देन द नेक्स्ट इज सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी प्रॉपर्टी समजण्यासाठी दोन ग्लास घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या, एका ग्लासमध्ये केरोसिन घ्या. दोघांमध्येही मीठ टाका. पाणी ज्या याच्यात पाणी आहे मीठ त्याच्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होईल, केरोसिन मध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. मग सम सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व्ह इन अ पर्टिक्युलर लिक्विड. काही जे सॉलिड पदार्थ असतात ते लिक्विड मध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात. इफ अ सॉलिड सबस्टन्स डज नॉट डिझॉल्व्ह इन अ लिक्विड, जर जो एखादा सॉलिड पदार्थ पाण्यात डिझॉल्व्ह होत नाही त्याला आपण काय म्हणतो? इट इज इनसोल्युबल. म्हणजे आपल्याला याच्यावरून कोणती प्रॉपर्टी लक्षात येते बेटा? सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय? अशा पदार्थाची क्षमता, द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ गेटिंग डिझॉल्व्ड इज कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी. असा पदार्थाचा गुणधर्म की ज्या पदार्थामुळे तो पदार्थ त्याच्यामध्ये काय होतो? डिझॉल्व्ह होतो, विरघळतो, त्याला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. देन द नेक्स्ट इज ट्रान्सपरंट. व्हेन वी लुक थ्रू अ सबस्टन्स अँड सी द थिंग्स ऑन द अदर साइड. जेव्हा एखाद्या पदार्थामधून आपण पाहतो आणि आपल्याला दुसऱ्या बाजूची वस्तू आरपार दिसते त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपरंट. पारदर्शकता. ग्लास, सम टाइप ऑफ प्लास्टिक, क्लीन वॉटर, एअर आर द ट्रान्सपरंट सबस्टन्स. म्हणजे हे काय आहे? पारदर्शक पदार्थ आहे. जेव्हा एखाद्या पदार्थामधून आपल्याला ती गोष्ट काय दिसते? आरपार दिसते, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपरंट. आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो? ट्रान्सपरन्सी. म्हणजे इथे दोन प्रॉपर्टी तुम्ही शिकले, सोल्युबिलिटी अँड द ट्रान्सपरन्सी. देन द नेक्स्ट इज मेटल. Substances like a copper, gold, iron and aluminium are called as a metal. Metal are found in the form of minerals. धातू हे आपल्याला खनिजाच्या स्वरूपात आढळतात डीप इनसाइड द अर्थ. ओके. यावरून आपली पहिली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आता डायग्राम दिसते 5.15. When metal can be converted into a sheets by hammering. जेव्हा एखाद्या मेटलला आपण हॅमर केल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? शीटमध्ये होतं. तेव्हा त्या पदार्थाला आपण काय म्हणतो? किंवा त्या गुणधर्माला, त्या प्रॉपर्टीज ऑफ मेटल, त्या म्हणजे धातूच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो? मॅलिएबिलिटी. ओके. देन द नेक्स्ट इज डक्टिलिटी. एक्झाम्पल दिलेलेच आहे तुमच्या पुस्तकामध्ये 5.16 बघा. मेटल कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू अ वायर. जेव्हा एखाद्या धातूला ताणल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? वायरमध्ये होतं. This property of metal is called as a ductility. त्या मेटलच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो? डक्टिलिटी. The next is electrical conductivity. Electricity flows through metal and all metals are the conductor of electricity to a greater or a lesser extent. धातूमधून इलेक्ट्रिक काय होते? फ्लो होते. इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, ज्याला आपण विद्युत म्हणतो. आणि ऑल मेटल, सगळेच मेटल हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये विद्युत काय आहे? वाहक. म्हणून त्या गुणधर्माला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असे म्हणतो. म्हणजे इथे आपण दोन प्रॉपर्टी शिकलो. एक शिकलो डक्टिलिटी आणि दुसरी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि याच्या आधी आपण कोणती प्रॉपर्टी शिकलो? मॅलिएबिलिटी. म्हणजे आपण या तीन प्रॉपर्टी कोणत्या शिकत आहोत? प्रॉपर्टीज ऑफ मेटलमध्ये. देन द नेक्स्ट इज थर्मल कंडक्टिव्हिटी. आता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? एक्झाम्पल दिलेलं आहे प्रेशर कुकरचं. समजा प्रेशर कुकरच्या हँडलला प्लास्टिकचा, प्रेशर कुकरचं जे हँडल असतं ते जर ते प्लास्टिक पासून बनलं नसतं तर प्रेशर कुकरचं हँडल सुद्धा काय झालेलं असतं? गरम. म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येतं? इट शोज दॅट मेटल अलाउज हीट टू फ्लो थ्रू देम. म्हणजे धातूमधून उष्णता सुद्धा काय होते? फ्लो होते, वाहते, ज्याला आपण काय म्हणतो? थर्मल कंडक्टिव्हिटी. अँड द लास्ट प्रॉपर्टी इज मेटल हॅव अ टिपिकल शाईन ऑर अ लक्स्चर. प्रत्येक धातूला विशिष्ट अशी चकाकी असते, ज्याला आपण काय म्हणतो? लक्स्चर. अँड एव्हरी मेटल हॅज इट्स कॅरेक्टरिस्टिक्स कलर. प्रत्येक धातूला स्वतःचा काय असतो? रंग. आता लास्ट प्रॉपर्टी आहे सोनोरिटी. त्यासाठी त्यांनी ट्रायदिस मध्ये दिलेला आहे.
एक चांगलं उदाहरण देते की जर आपण घरी असणाऱ्या एखाद्या स्टीलच्या डब्याला हिट केलं, when you hit a steel box with a metal spoon, what will you observe? That metal produces sound. म्हणजे त्या धातूमधून एक प्रकारचा काय तो आवाज. आणि this property is called as a sonority of metal. त्या गुणधर्माला सोनोरिटी असे म्हणतात. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. वारंवार हा व्हिडिओ बघा, टेक्स्टबुक समोर ठेवा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज काही लक्षात येईल. ओके, थँक्यू.